श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कोणत्याही गोष्टीवर ताबा मिळवणं हे कधीही सोपं नसतंय. घराचा ताबा असेल, शेती जमिनीचा असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा असेल, त्यासाठी ठरलेली रक्कम आणि कागदपत्रांची पूर्तता ही अनिवार्य गोष्ट आहे. तसं तर आपण एखाद्या व्यक्तीचा सुद्धा ताबा घेऊ शकतोय, पण खरी अवघड गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःवर ताबा मिळवणं. इथं तर कोणता आर्थिक व्यवहार नसतोय, कागदपत्र नसतात, कोणाची मध्यस्थी नसते, तरीही हे सर्वात अवघड असतंय. कारण स्वतःमधील दुर्गुण बाजूला काढून मनावर ताबा मिळवणं हे फार कठीण आहे. श्रोते हो, चंचल मन काबूत ठेवून त्याच्यावर ताबा मिळवणं हे संत महंतांचं कार्य आहे. आपलं प्रयत्न त्या मानानं तोकडे पडतात. जास्त प्रमाणात नाही, पण शक्य झालं तरी जमेल तसं आपल्या अस्थिर मनाला आवरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तरच श्रोते हो, जीवनाचा प्रवास हा सोपा होत असतोय. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी मृत्यू हा निश्चित आहे, पण त्यापूर्वीचं जीवन आपण कसं जगतो हाच खरा प्रश्न आहे. आयुष्य लहान आहे, म्हणून ते प्रेमानं, सद्भावनेनं आणि आनंदानं जगणं हा सर्वोच्च धर्म आहे. माणूस मोठा त्याच्या पदानं होत नाही, तर त्याच्या विचारानं होतो. मोठं पद नसतानाही मोठे विचार माणसाला लोकांच्या हृदयात बसवतात. मनुष्यानं जितकं स्वतःला ओळखलं तितकं जगण्याचं सौंदर्य खुलतं. स्वतःचा शोध हा आयुष्यभर चालणारा प्रवास असतो. जीवनात शांतता हवी असेल तर अपेक्षा कमी ठेवा, कारण जास्त अपेक्षा ही नेहमी दुःखाचं कारण ठरते. धैर्यानं घेतलेले निर्णय आयुष्य बदलतात. भीतीमुळे थांबलेला निर्णय आयुष्यभर खंत देतात. विश्वास हा नात्यांचा पाय आहे. विश्वास केला की नातं कितीही जवळचं असलं तरी ते कोसळतं. इतरांशी तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदाची हत्या करणं. प्रत्येकजण वेगळा आहे आणि प्रत्येकाचा प्रवास हा खास आहे. जगातली सर्वात मोठी देणगी म्हणजे क्षमाशीलता, कारण ती देणं म्हणजे आपल्याच मनाला शांतता देणं. आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे, त्यातील प्रत्येक पान वेगळी गोष्ट सांगते, पण अखेरचं पान आपण कसं लिहितो त्यावर संपूर्ण जीवनाचं सार ठरतं. मनुष्याची खरी श्रीमंती त्याच्या समाधानात असते. ज्याला थोडक्यात समाधान आहे तोच खरा सुखी आहे. वेळेचा योग्य उपयोग करणारा माणूसच यशस्वी होत असतो, कारण गेलेला क्षण पुन्हा कधी परत येत नाही. प्रेम हे कधीच मागून मिळत नाही, ते निस्वार्थपणे दिलं की परत 10 पटीनं मिळतं. अपमान पचवणं हेच खऱ्या सामर्थ्याचं चिन्ह आहे, कारण रागानं उत्तर देणं सोपं आहे, पण शांत राहणं हे अवघड असतं. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो तेव्हा आपण गरीब आहोत, पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी पुसतो तेव्हा आपण खरोखर श्रीमंत होतो. प्रत्येक दिवस हा नवा जन्म असतो. कालच्या चुकांवर विचार करून दुःखात अडकून राहण्यापेक्षा आज नवा आरंभ करणे हा यशाचा मार्ग असतो. शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नव्हे, तर ते आयुष्य जगण्याची कला शिकवते. ज्याच्याकडे ज्ञान आहे
त्याच्याकडे जगण्याचा प्रकाश आहे. खरी संपत्ती म्हणजे चांगला स्वभाव. तोच आयुष्यभर साथ देतो. बाकी सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. अडचणी या देवानं दिलेली परीक्षा आहेत. ते आपल्याला मोडण्यासाठी नसतात, तर मजबूत करण्यासाठी असतात. पोटाची भूक भागवणं सोपं आहे, पण मनाची भूक भागवण्यासाठी प्रेम लागतं. माणूस फक्त अन्नावर नाही, तर मायेवरही जगतो. धीर हा आयुष्याचा आधार आहे. कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं, पण धीर धरला तर पुढे नव्या संधी दिसतात. सत्याला कितीही अडथळे आले तरी ते नेहमी जिंकतं. कारण खोटं कितीही सजवलं तरी ते टिकत नाही, पण सत्याचा तेजोमय प्रकाश हा कायम टिकतो. मन दुखावण्यापेक्षा मन जिंकणं मोठं आहे. राग, कटुता, अहंकार यांना बाजूला ठेवून जर आपण एखाद्याचं मन जिंकलं तर आयुष्य संपन्न होतं. जगण्याची खरी गोडी ही लहान लहान क्षणात असते. मोठी स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत राहिलो तर आनंद दुरावतो. छोट्या गोष्टीत आनंद सापडला की आयुष्य फुलासारखं खुलतं. जीवन खूप मोठं आहे, पण ते मोठं करण्यासाठी मन विशाल हवं. स्वार्थापेक्षा परमार्थाची वृत्ती जोपासली तर जीवन सुंदर होतं. काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तो न बोलता शिकवतो, न दाखवता समजावतो आणि न सांगता जीवनाचे मोल कळवतो. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी जगातील कोणतीही शिखरं ही अशक्य नाहीत. आत्मविश्वास हे सर्व यशाचं मूळ आहे. एखादी हार अपयश दाखवत नाही, ती तर नव्या जिंकण्याची तयारी असते. पडणं म्हणजे शेवट नव्हे, उठणं आणि पुन्हा चालणं हा जीवनाचा खरा विजय आहे. धन, पद, प्रतिष्ठा ही सर्व मिळवता येते, पण माणुसकी मात्र कमवावी लागते. कारण पैशानं माणूस श्रीमंत होतो, पण माणुसकीनंच तो खरा मोठा होतो. मनुष्याची खरी ओळख संकटाच्या काळात होते. सुखाच्या वेळी सगळे आपले असतात, पण दुःखाच्या क्षणी जे खंबीरपणे सोबत उभे राहतात तेच आपले खरे नातेवाईक आणि मित्र असतात. जीवन म्हणजे सतत प्रवाहात राहणारी नदी आहे. ती कधी शांत तर कधी प्रचंड वेगानं वाहते, पण तिचं ध्येय समुद्राशी एकरूप होणंच असतं. तसंच आपलं आयुष्य अडचणी, अडथळं, वळणं ही किती आली तरी ध्येयाकडे सतत पुढे जात राहिलं पाहिजे.